गुड मॉर्निंग गाईज. हे आहे माझं मुंबईमधलं नवीन रूम. आम्हाला ग्राउंड फ्लोअरला रूम भेटली आणि ह्यासाठी मी खूप जास्त लकी आणि खूप जास्त आनंदी आहे. कारण आहे ना, इथं आम्ही बसतो, इकडे समोर खुर्च्या टाकतो. मी तुम्हाला ती पण जागा दाखवेल. इकडे आम्ही खुर्च्या टाकतो आणि अशा खुर्च्या बाहेर ठेवलेल्या आहेत आणि आम्ही मस्तपैकी दोघंजणं छान संध्याकाळचा गप्पा मारत बसतो. आता इथं इथं समोर पोरं क्रिकेट खेळतात. भरपूर मोठी जागा आहे. म्हणजे मुंबईसारख्या घरात आम्ही घरापेक्षा बाहेरच जास्त असतो. तर आम्ही ना थोडंसं बाहेरच्या पण गोष्टी चांगल्या करायला खेळायला इथं पोरं खेळायला येतात क्रिकेट. आणि ते पोरांनी त्यांचा बॅट बॉल ठेवून गेलेत. सोबत इथं आम्ही एक सुंदर झाड लावलं. आता मला ह्या झाडाचं नाव माहीत नाही, पण धनराज असं बोलतो की हे झाड खूप मोठं होतं, खूप मोठं. मी तुम्हाला झाड दाखवते. हे बघा, हे आहे ते झाड. असं काहीसं दिसतंय. जर तुम्हाला ह्याचं नाव माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पण धनराज असं बोलतो की हे झाड खूप मोठं होतं, खूप मोठं. ह्याच्यामध्ये आम्ही शंख ठेवलेले खूप छान, असे मस्त मस्त शिंपले ठेवलेत. पण ना बाहेर ठेवतं त्याच्यामुळं पोरं उचलून घेऊन जातात, पण आम्हाला आत पण नाही ठेवायचं. हा ड्रम आहे आमच्या जुन्या रूममधला. आम्हाला इथं गरज नाही कारण ह्यांची वरती टाकी आहे. तर ही आहे आमची. आणि हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहील. इथं बघा, इथं ही जी जागा आहे ना, हे हे वाटी आहे आणि त्याच्यात दूध आहे, दूध. तर इथं एक बोका येतो, मांजर येतं. तर आम्ही असा विचार केला की यार ठीक आहे, असू देत. म्हणजे नाही का, त्याला काही खायला भेटत नसेल, खाली आहे वगैरे. तर आम्ही त्याला सुरुवातीला 2-3 दिवस दूध ठेवलं, ते दूधच पाय दूधच पाय मग आम्ही तरी म्हटलं की नवीन माणूस असेल, कदाचित घाबरत असेल वगैरे, म्हणून 2-3 दिवस ठेवलं. तर काल परवा बघितलं, एक काका आहेत तिथले, ते रोज त्याला बोलवतात, संध्याकाळी घेऊन जातात आणि चिकन टाकतात. रोज रोज नॉनव्हेज खाणार आहे, त्यामुळे ते दूध प्यायला. आणि आम्ही इतकं आम्ही असं एकदम ह्याच्यामध्ये की यार दूध प्यायला पाहिजे, दूध पित नाही मांजर, आपलं दूध पित नाही. तर आता हे आपण आधी झाडून घेऊया. आता ही जी जागा आहे ना, ही जिथं मी आत्ता आहे, ती थोडासा घराच्या बाहेर पॅसेज आहे. घर ॲक्च्युअलमध्ये आहे आणि खूप सुंदर तिथे. मी तुम्हाला घर पण दाखवते. मग तिकडं होते ना आधीच्या रूममध्ये, रूमच्या बाहेर काय चाललंय माहीतच नसायचं. ह्या चप्पल आहेत. आम्ही ज्या नॉर्मल चप्पल आहेत ना, त्या आम्ही आतमध्ये ठेवल्यात ऑफिसला जायच्या वगैरे. ह्या ज्या चप्पल आहेत बाहेरच, त्या घरात वापरायच्या आहेत. घरात वापरायच्या कारण सॉरी, बाहेर वापरायच्या. मग ह्या परत चप्पल पॅसेजमध्ये नेला की त्याची माती जाती वगैरे, त्यामुळे आम्ही ना नेत नाही. तर हा पॅसेज पहिल्यांदा पटपट पटपट झाडून काढू. तर मी आता बऱ्यापैकी झाडून काढलेला आहे. हे झाडू पहिल्यांदा आत ठेवून घेते आणि तुम्हाला आतला पण पॅसेज दाखवते. हा आतला पॅसेज, हा ना ही मागची जागा आहे. इथं आम्ही खुर्च्या बिडच्या सगळ्या टाकून बसतो इथं. पण इथं विषय काय माहिती आहे का, ही जी आमच्या बिल्डिंगच्या वरची ही जी लोक आहेत ना, ही काय झाडांना पाणी घालतात मला समजतच नाही. म्हणजे दिवसभर हे बघा, हे बघा बघा, हे बघा, आत्ताच कोणतरी पाणी टाकलंय वरनं. असं असं चाललंय. दिसतंय का तुम्हाला पाणी पडताना? आणि अजून एक काय माहिती आहे, मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. एसीचा आमचा आउटलेट आहे. मी तुम्हाला आतमध्ये दाखवते पॅसेजमध्ये काय काय. हे बघा, मी त्या मांजराच्या दुधाबद्दल बोलत होते ना, ती हेच हात पेत नाहीये. आता आपण चाललोय आत. चांगली जागा, भरपूर जागा आहे इथं. इकडं आम्ही चप्पल मांडल्यात, इकडे डस्टबिन, झाडू आहे, इथं धनराजचं थोडं व्यायामाचं सामान आहे आणि इकडं वॉशिंग मशीन आहे. इथं परत बाहेर जर पीस विंचरायचे असतील, हे अजून काय करायचे असतील तर आरशे, फडकं वगैरे. पण असं छान आम्हाला एक पॅसेज खूप चांगला भेटला यूज करायला बाहेर, रूमच्या बाहेर. मला अख्खं घर पण दाखवायचं आहे तुम्हाला, खूप दिवसांपासून दाखवायचं आहे. पण ना घर अजून रेडीच झालं नाही. आणि धनराजचं असं मत आहे की छान घर आपण मस्त तयार करूयात. म्हणजे त्याला खूपच मनावरती घेतलं आहे घर तयार करायचं, छान रेडी करायचं. तर आम्ही एक नवीन गोष्ट ऑर्डर करतो आहे होम डेकोरेशनची. आम्ही ती गोष्ट इम्प्लिमेंट करतो आहे. सोफा सेटची आम्ही 4 वेळा जागा बदलल्या, इथं ठीक आहे तिथं ठीक आहे. फायनली आम्ही इथं जिथं मागं दिसतो तिथं दरवाजातच गेल्या गेल्या सोफा लावला. असं एकदम छान सिंगलच रूम आहे, पण खूप सुंदर रूम आहे. आणि असं ऊन येतं बघा, हे दिसतंय ऊन. मग आम्ही सकाळ सकाळी उन्हाला ह्या खुर्च्या टाकून बसतो दोघंजण. असं सुंदर घर भेटलं आहे आम्हाला. तर मी ना तुम्हाला घर पण दाखवेल, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल पूर्ण आतमध्ये. आत्ता जरा आतमध्ये आमचं काम चाललं, अजून व्यवस्थित नाही आतमध्ये घर. तर आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.